तर हॅलो गाईज, तर पुन्हा एकदा तुमच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आता हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. ह्याच्या अगोदर आपण 2 व्हिडिओ बनवलेत. पहिला आहे इंट्रोडक्शनचा आणि दुसरा व्हिडिओ आहे फ्रेंडशिपबद्दल बोललेलो आहे. आणि आज तिसरा व्हिडिओ असणार आहे बेस्ट फ्रेंडबद्दल. तर चला सुरू करतो. तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक मुलगी असते, म्हणजे ती गर्लफ्रेंड नसते, एक बेस्ट फ्रेंड म्हणून असते. मुलामध्ये पण बेस्ट फ्रेंड असतात, पण स्पेशली असे मुलींमध्ये असतात. म्हणजे एखादा मुलगा आणि एखादी मुलगी आणि ते बेस्ट फ्रेंड असतात. असं रिलेशन म्हणजे खूप मस्त असतं आणि आज मी तुम्हाला त्याच रिलेशनबद्दल बोलणार आहे. तर आय थिंक 2-3 वर्ष झाले असतील. असंच इंस्टाग्रामवरती माझ्या एका मुलीसोबत ओळख झाली. तिचं नाव नाही घेत मी, पण एवढंच सांगेन की तिच्या नावाचं पहिलं अक्षर जीपासून सुरू होतं. मला माहिती आहे आज न उद्या ती हा व्हिडिओ बघेल आणि जेव्हा ती व्हिडिओ बघेल, मी मास्क घातले, कॅप घातली, तरी पण ती मला नक्की ओळखेल. तर चला मी सांगतो त्याबद्दल. तर आय थिंक 2-2.5 वर्ष झाले ती माझ्यापासून आय थिंक 100-120 किलोमीटर लांब राहते. तर म्हणजे असंच आम्ही इंस्टावरच फक्त बोलत होतो. तिची प्रत्येक गोष्ट ती माझ्यासोबत शेअर करायची, म्हणजे प्रत्येक गोष्ट शेअर करायची. वाईट असो, चांगली असो, आनंदी असो, प्रत्येक गोष्ट शेअर करायची आणि मी पण तिच्यासोबत शेअर करायचो. माझ्या प्रत्येक दुःखात ती मला साथ द्यायची, म्हणजे प्रत्येक दुःखात. तसंच मी पण तिला साथ द्यायचो. तर म्हणजे सांगायचं झालं तर थोड्या दिवसापूर्वी आय थिंक एक 15-20 दिवस किंवा 15-20 दिवस झाले असतील, मी तिला भेटायला गेलो. जेव्हा मी तिला भेटायला गेलो, मी सांगू शकत नाही तुम्हाला म्हणजे ती फिलिंग काय होती. तर म्हणजे कसं झालं, मी तिला कॉलवर बोललो की मला तुला भेटायचं आहे. मी नेमकं तिथं गेलो, त्यांच्या इथल्या जवळपासच्या एरियात गेलो. म्हणजे ती पण तिच्या गावापासून थोडं लांब आली होती शाळेसाठी. तर मी तिला बोललो मला तुला भेटायचं आहे. ती बोलली ठीक आहे, मी तुला कॉल करते, मग तू भेटायला. मग मी तिला भेटायला गेलो. तिची फ्रेंड होती सोबत. तिने तिच्या फ्रेंडला काहीतरी सांगितलं. मी विचारलं भेटायला चाललो आहे, काय घेऊन जाऊ. मग मी कॅडबरी घेतली मोठी आणि गेलो भेटायला. मग माझा एक फ्रेंड होता सोबत, मित्र होता, त्याला घेऊन मी गेलो. आणि गाडी होती मित्राकडे माझ्या, मी त्या गाडीवर होतो. आम्ही दोघं सोबतच होतो. मग मी गेलो त्यासोबत गाडीवरती. मग गाडीवर गेल्यानंतर आम्ही बस स्टँडपाशी थांबलो. त्यानंतर बस स्टँडपाशी उतरली होती. मग बस स्टँडपासून तर थोडीच पुढे गेली. मग मित्राजवळ मी गाडी दिली आणि मी चालत तिला शोधत लागलो. मग शोधत असताना मला ती दिसली. आम्ही फोनवर बोलत होतो की कुठे तू, काय काय विचारत होतो. मग दिसली मला ती. दिसल्यानंतर मी तिला फोनवर बोललो की आपण कुठं जायचं. मग ती बोलली की मला खूप भीती वाटते, मी कधीच असं मुलासोबत असं फिरले नाही आहे, हे नाही ते. म्हटलं ठीक आहे. मग मी माझ्या फ्रेंडला कॉल केला, बोललो गाडी पाहिजे. मग तो माझ्यापाशी आणून गाडी दिली. मग आम्ही दोघंजण गेलो फिरायला गेलो. अर्थात गेलो कॅफेला. पण पहिली गोष्ट मला खूप लाज वाटत होती, म्हणून मी मास्क घालूनच बसलो तिच्याजवळ. मग आम्ही एक कॉफी घेतली. मी बोलत होतो 2 घेऊ, पण तिने एकच घेतली. मग कॉफी घेतल्यानंतर 2 स्ट्रॉ घेतले. ती बोलली की मला जास्त नाही आवडत कॉफी वगैरे, म्हणजे म्हणून आम्ही एकच घेतली. मग ती बोलली मी टेस्ट करते. मग तिने घेतली पहिलं. मग ती पहिल्यानंतर आम्ही 2 स्ट्रॉ घेतले होते. मग आम्ही म्हणजे मी इतका घाबरत होतो ना की म्हणजे तिने परत मला पहिला दिली ना, तर मी म्हणजे जी दुसरी स्ट्रॉ होती ना ती टाकायची त्यात विसरलो. आणि म्हणजे कसं नाही का, ती जी ज्या स्ट्रॉने पिली ना कॉफी, त्या स्ट्रॉने मी पण कॉफी पिलो. आणि ते कधी लक्षात आलं जेव्हा ती बोलली ना लास्टला की म्हणजे हे स्ट्रॉ धर, तेव्हा माझ्या लक्षात आलं की यार ती ज्या स्ट्रॉने कॉफी पिली त्या स्ट्रॉने आपण कॉफी पिलो. बट बेस्ट फ्रेंडमध्ये चालतं तेवढं. त्यानंतर आम्ही थोडे फोटो वगैरे काढले आणि मी तिला बस स्टँडला सोडलं आणि गेलो. मग ह्यातून मला एवढं सांगायचं आहे की म्हणजे 2-3 वर्षाचं रिलेशन असेल आमच्या बेस्ट फ्रेंडचं. त्यातून फक्त मी तर एकदा भेटलं आणि ती भेट माझ्या अजून लक्षात आहे. कारण आम्हाला कुठं कॅफे सापडत नव्हतं बसायला, काय नव्हतं. आम्ही जास्त टाईम गाडीवरच फिरलो. आणि विशेष सांगायचं म्हणजे मी तिला एवढं भेटलो, पण तिने मला अजून बिना मास्कचं समोरासमोर पाहिलंच नाही, कारण मास्कच काढलं नाही, एवढी लाज वाटत होती. मग झालं असं. पण मला तुम्हाला ह्यातनं एवढं सांगायचं आहे की लाईफमध्ये एक व्यक्ती अशी जरूर असावी की बेस्ट फ्रेंड म्हणून, ज्याच्यावर आपण आपलं दुःख शेअर करू शकतो
आणि मला माहिती आहे की प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक ना एक बेस्ट फ्रेंड असेलच. म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की बेस्ट फ्रेंड बनवा. आणि मुली असतील तर गर्लफ्रेंडपेक्षा बेस्ट फ्रेंड बनवून बघा. कधी पण तुम्हाला चांगलं होईल. तुम्हाला म्हणजे ती फिलिंगच येणार नाही गर्लफ्रेंडवरती. बेस्ट फ्रेंड बनवून बघा. ते म्हणतात ना, आता ती गोष्ट नाही बोलू शकत कारण अर्थ वेगळा निघेल त्यातून, बेस्ट फ्रेंड विथ बेनिफिट. पण ती गोष्ट नाही, वेगळा अर्थ निघेल, त्यामुळे ते बोलत नाही. बट तुम्हाला सांगेल की माझी बेस्ट फ्रेंड ना खूप भारी आहे. आणि जेव्हा ते व्हिडिओ बघाल ना तेव्हा खरंच तिला खूप भारी वाटेल. कारण मला माहिती आहे ती पहिले तर खूप हसेल ही स्टोरी ऐकल्यानंतर. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो. आणि असं नाही की मी कोणती स्क्रिप्ट लिहिली आणि स्क्रिप्ट वाचून तुम्हाला सांगतो आहे. मी जे गोष्टी घडल्यात ना ते डायरेक्ट सांगून टाकतो आहे. कारण मी एवढा आता खुश आहे ना, कारण मी का पहिले 2 व्हिडिओ बनवले त्यात तर मी एवढं सॅड होतो ना, पण ही स्टोरी सांगताना मला खूप आनंद होत आहे. मग तुम्ही समजू शकता की बेस्ट फ्रेंड म्हणजे काय असतं. खरंच तुम्ही एकदा एखाद्या मुलीसोबत फ्रेंडशिप करून बघा आणि बेस्ट फ्रेंडशिप करून बघा. तुम्हाला खूप समजेल लवकर. गर्लफ्रेंडपेक्षा बॉयफ्रेंडपेक्षा त्या रिलेशनपेक्षा हे रिलेशन खूप चांगलं आहे. त्यामुळं कधी पण बेस्ट फ्रेंड बनवा, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला त्याला कमेंट करून सांगा. तुम्हाला पण बेस्ट फ्रेंड आहे का ह्याची पण कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ असा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ आपण जास्त मोठे व्हिडिओ बनवत नाही, आपण आता छोटे व्हिडिओ बनवू, नंतर बघू पुढे मोठे बनवायचे. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा. आणि चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या बेस्ट फ्रेंडला. तर चला, बाय बाय.